कंटिन्यू करत राहा. इकडे चालू झाली यांची मस्ती. सगळ्यांना संडे मंडेच वेट लावलाय पमाने. आता भाऊ इकडे स्वयंपाक करतोय आणि इकडे बघा या दोघी किती आरामात बसलेल्या आहे. वहिनी उठा ना, दिसायलाच किती छान दिसताय. इथे फक्त वहिनी ना हात लावते वर का, केलं सगळं भावानेच आहे. हा कसं झालंय, मी बनवलंय ते. आभार की तुम्ही मला एवढे छान छान कमेंट्स केल्या आणि मला प्रोत्साहन केलं पूर्ण ब्लॉग करण्यासाठी. त्यासाठी खूप सारे धन्यवाद. हाय हॅलो गुड मॉर्निंग. असं कोण करतं, कोण करतं? स्नेक. हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळेजण? त्यांना विचार ना. नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे छान छान व्हिडिओ बघत असाल. आमचे 1000 सबस्क्रायबर. तर तुम्हाला आज दिसताय की पाठीमागे खूप सारे जण आलेले. तर आज आहे गटारी अमावस्या. आज काय पमा? हा कोण आलं वगैरे. तर आमचं आज आहे गटारी सेलिब्रेशन. आणलेला आहे मामाने. काय काय आणलंय बघू. तर चला असाच ब्लॉग कंटिन्यू करा. आणि ब्लॉग करायला खूप सारं लेट झालेलं आहे कारण 8 वाजत आलेले. तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा, बघत राहू. आता रात्रीला आम्ही काय काय बनवतोय काय काय नाही. इकडे आहे मागे उन्नती, इकडे आहे तिची मदर आणि इकडे आहे सामू. चला मामाने काय काय आणलेलं आहे आता बघू आणि असाच ब्लॉग कंटिन्यू करा. चला आता मामाने आणलेलं आहे मस्त असं मटन आणि फिश. काय आणलं मामा? कॉलेज. हा मामाचं कॉलेज काय ना ते एकदा बघावं लागणार आहे आम्हाला. इकडे वहिनी करताय भाकरी. आता बघू भाजी कोण करतं काय. बहुतेक मामाच करेल असं वाटतं आम्हाला. मामा काही कोणाला करू देणार नाही. तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करत राहा. इकडे चालू झाली यांची मस्ती. सगळ्यांना संडे मंडेच वेट लावलाय पमाने. ती मस्ती राहील आता. कामाला काय बनवतोय बरं? हा फिश बनवतोय का रे पहिले? आणि तुम्ही जरा बोलत जाय. तुम्ही नुसता खाऊ वहिनी. आता भाऊ इकडे स्वयंपाक करतोय आणि इकडे बघा या दोघी किती आरामात बसलेल्या आहे. वहिनी उठा ना. भाऊ इकडे बिचारा माझा एकटा स्वयंपाक करतोय, तुम्ही बसल्या तिकडे. पमा पमा मामींना म्हणा उठा. माझे मामा एकटे काम करता, तुम्ही उठा. इकडे भाकरी आत्ताच बनवल्या म्हणून तशा ठेवलेल्या आहे कारण त्या जर पॅक केल्या असत्या तर पुन्हा तुकडे पडले असते. आता इकडे कुकरला शिजलेलं आहे मटन आणि इथं आहे फिश. काय नाही तू फ्राय करणार होता ना, मसाला का टाकतो? मसाला करून. आणि भाऊ आला म्हणजे आम्हाला सगळ्यांना आराम आहे. भाऊच आमचा स्वयंपाक करून घेतो बिचारा. म्हणजे याच्यावरून विचार करा वहिनीला रोज किती आराम असेल. रोज बस रोज भाऊच बिचारा स्वयंपाक करत असेल आणि वहिनीचा फक्त आराम बघत राहायचं. आणि लवकरच आहे ना आमच्या वहिनीचं रेसिपी चॅनल येणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी वहिनीला सपोर्ट करा. किती दिवस लागतात हेडमास्टर परमिशन देतील तेव्हा. आमचे हेडमास्टर आहे ना सध्या बिझी आहे कामात, ते करू देत नाहीये चॅनल ओपन इकडचे हेडमास्टर. त्यामुळे यांचं राहिलेलं आहे. पण आता लवकरच ओपन होईल आणि लवकरच ते आपण छान छान अशा तुमच्यासोबत रेसिपी शेअर करतील. चला आता मामा कामाला लागलाय, मामावरच व्हिडिओ घेऊ. मामीला दाखवून काय फायदा नाही आता, मामी रिकामी आहे. चला असाच ब्लॉग कंटिन्यू करा. बघूया मामा काय काय बनवतो.
बघा इकडे तो बनवतोय मस्त अशी फिश. तर मग त्याने पहिले ही पेस्ट बनवून घेतली आहे. याच्यात आहे लाल मिरची, जी त्याने पहिले पाण्यामध्ये भिजत ठेवलेली अर्धा एक तास, आणि मग त्याच्यात टाकलं अद्रक लसूण, आणि आहे इकडे फिश. इकडे बनतोय मसाला. तर बघत राहा कसा बनतो फिश, कसा नाही, तुम्हासोबत मी सगळं शेअर करते. बघा मस्त असे फिश रेडी झालेले आहे. इकडे फिश फ्राय बनलेलं आहे. ओ आली 2च मिनिटं. आमचं फिश फ्रायचं चालू होतं, फिश कसे बनवतोय असं. काय म्हणताय? चला तुमच्यासोबत 2 मिनिटाने परत बोलते. बघा इकडे मस्त असे फिश रेडी झाले. दिसायलाच किती छान दिसताय. आता चालू झालंय बनवायचं काम. मटन इकडे बनवलंय सूप, इथं करतोय मसाला फ्राय. सगळेजण मस्तपैकी गप्पा मारताय, आणि इकडे बिचारा माझा भाऊ काम करतोय. परमचं काय सुरू झालं? वंदे मातरम. परम मलयज. हा पुढे सत्य. चला हे इकडे यांच्या मस्त चाललेलं आहे गप्पा. बिचारा भाऊ करतोय स्वयंपाक. फोनवर बोल जाओ काही मदत करा ना. हो बिचारा केव्हाच एकटा काम करतोय ना. ओ बापरे लगेच वहिनी लोट सरक बाजूला का हो. इथे फक्त वहिनी ना हात लावते वर का. केलं सगळं भावानेच आहे. हा आमचा आचारी. मसाला वगैरे सगळं तयार करून दिलंय, ते फक्त फ्राय कर. ए मसाला माझ्या भावाने काढला मिक्सर मधून. हा तेवढंच. किती गोंधळ आहे रे. हा परम स्नेक कसा करतो? स्नेक. ओ बापरे ओ बापरे घाबरली ना मी तुझ्या स्नेकला. चला फायनली वहिनी लागली कामाला काहीतरी. हा का मी करते. मी म्हटलं का घेतले शेवटी भांडे घासायला. म्हणतील बस सगळं तुमच्या भावानेच केलं. चला आवराव शेप. 9 वाजले ना. कसं झालंय? मी बनवलंय ते. भाजीला फोडणी, सूपला फोडणी मी दिली आहे. भाजी तू बनवतोय आणि वहिनी भांडे घासताय. बस पाव वहिनी. मी फक्त बसायचं काम करते रोज. हा आणि भांडे घासायचं काम. पोरींनो तुम्हाला नाही घ्यायचं का काही? मामाचे फिश पाक किती भारी दिसताय. हाय ना उगीच सूप पिताना व्हिडिओ दाखवेल, तुम्ही तोंडाला पाणी सुटेल. त्यापेक्षा आपण थोड्या वेळानेच भेटू. फायनली आता स्वयंपाक होत आला. इकडे भाजी पण रेडी आहे. आता चालू आहे भाताची तयारी. वहिनी फायनली उठून स्वयंपाकाला लागले. भाऊला दिली सुट्टी. माझ्याशिवाय पूर्ण होईल का? तरी भाऊ पुढे पुढे करतो. अहो तुमचं नशीब आहे की बिचारा स्वयंपाक करतो, नाही तर काही काहींची बिचारा. हे बघा आमच्या इकडे अजिबात स्वयंपाकाला हात लावत नाही. मला नाही वाटत की त्यांनी करावं. तिकडून पाहिली का त्यांची रिॲक्शन कशी होती? व्हिडिओ मध्ये टाकली नाही म्हणून तुमच्या भाऊची. मला ते उलट आवडतं की त्यांनी नाही केलं पाहिजे. बाया एवढ्या वेळामध्ये तुम्हाला कसं वाटत? बाया तरसतात की नवऱ्याने बनवून खाऊ घालावं का ग माई? बाया तरसतात का नाही? आणि ते आता थोडस पण ते किचन भरतं एवढं मोठं. बघा तुम्ही किचन कसं. तेव्हा किचनची हालत माझी तेवढी. ती पिशवी सुद्धा वाट्यावरच आहे का हो? हा ठीक आहे जाऊ दे बिचारा. किती लोकांचा स्वयंपाक बनवलाय.
बिचारा करतो तेच मोठी गोष्ट आहे. जाऊ द्या. तुम्ही सोपं भात आहे ना तो लावून द्या, तेवढंच येतं तुम्हाला का? भाऊ म्हणतो आधी फक्त भांडे घासायला का? मेन काम मी करते ना भाजी कशी काय हे बघा. आता हा जाईल बघायला. आम्ही काहीच बोलत नाही, आम्हाला बोलायला लाज वाटते का वहिनी? आम्ही फक्त वहिनीलाच पुढे पुढे बोलून घेतो. चला आता झालंय फायनली. तुम्हाला सांगते मी फिश कसे झालेले पाहिजे मागे. हो का? पमा ए पमा कसं झालं फिश? छान आहे का? इकले हात करून सांग ना. तेव्हा बोट चाटून चाटून खाताय. बापरे, म्हणजे माझ्या भावाने केलेलं नक्कीच आवडलंय. स्माईल बा. चला या तुम्ही पण मस्त असे फिश खायला. थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला मटनचा रस्सा कसा बनवलेला आहे. तर चला थोड्या वेळ भेटू. तोपर्यंत ब्लॉग बघू नका. चला आहे मस्त अशी मटनची भाजी, भाकरी, फिश, कांदा लिंबू आणि ही आहे लाल मिरचीची चटणी. चला तर बसले सगळे जेवायला. आम्ही अजून कांदे चिरतोय. तुम्ही तरी हाय माझ्या पुढे अजून ताट बी नाहीये. कढई कसं आहे? हो का? म्हणून विचारते ना कसं आहे. उन्नती काही खाल्लं नाही अजून. उन्नतीचा अजून ताटात चालू आहे. तिथला टेचा खूप छान होता. हा का? सांग लवकर कसं झालंय, मामाने कसं बनवलं. काय जादी चांगलं सांगते बघ ती समोर. चांगलंच राहील का? आणि माझे कार्टून. चला या सगळ्यांनी जेवायला. चला आवरलं आमचं सगळे काम. बघा वाजत आले 11. इकडे चालले आता भांडे वगैरे घासणं. पुन्हा ते आमची किचन साफ करते. जेवण वगैरे झाले, सगळं आवरलं. पोरं झोपले पण परमही लवकर झोपून गेला आणि शिवाय पण लवकर झोपून गेला, कारण दोघं जण खूप थकून जातात. त्यामुळे दोघं झोपलेले. इकडे वरती कपडे ते सुकलेलेच नाही आहे अजून, कारण आज थोडाफार पाऊस चालूच होता. तर चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्हा सर्वांचे खूप सारे आभार की तुम्ही मला एवढे छान छान कमेंट्स केल्या आणि मला प्रोत्साहन केलं पुन्हा ब्लॉग करण्यासाठी. त्यासाठी खूप सारे धन्यवाद. त्यामुळे मला आज ब्लॉग शूट करायला पण खूप सारा लेट झाला, कारण दिवसभर ना असं मनच लागत नव्हतं की काहीतरी ब्लॉग करावा असं. पण मग नंतर तुमच्या सर्वांच्या कमेंट्स ऐकल्या, पुन्हा मला मोटिवेशन मिळालं की नाही आपले खरंच छान ब्लॉग चालू आहे, आपण ब्लॉग कंटिन्यू करूयात. म्हणून रात्री 8 वाजता मी ब्लॉग चालू केला. नाहीतर एवढ्या उशिरा माझा कधीच ब्लॉग होत नाही. आणि असाच सपोर्ट आणि असंच प्रेम असू द्या. आणि नक्की मी ब्लॉग करेल आणि तुम्हाला एंटरटेन करेल. चला मग आजची झाली गटारी सेलिब्रेशन. भाऊनीच आणलेलं होतं सगळं काही आणि त्यानेच बनवलं, त्याने छान सगळं काही केलं. चला पोरं तर झोपले. तुम्हाला आता नेमके दोघं दिसत नाही आहे की बा सबस्क्राईब करा म्हणायला. पमा पण नाही आहे. चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, छान छान कमेंट्स करा. आणि जर तुम्ही कोणी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही करता काय की व्हिडिओ बघतात पण लाईक करायला विसरून जातात, तर प्लीज एक लाईक जरूर करा. आणि असाच सपोर्ट आणि असेच छान छान कमेंट्स नेहमी असू द्या. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.